हाय सगळ्यांना, माझं यूट्यूब परिवार कसे आहेत सगळे. मी पहिल्यांदा असं विचारते कसे आहेत सगळे. तर बरेच असणार, मला वाटतं तुम्ही सगळे बरेच असणार, कारण मी पण बरी आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणायचं. तर पोरांना आता मी शाळेत सोडून आले. तिकडं आहे आपल्या दादेश शाळा, आता इथनं दिसत नाही वळण असल्यामुळं. तर पोरांना शाळेत सोडलं, मग म्हणलं चला आपण जातात आपल्या रानातनं जावं. सगळ्यांना वाटतंय माझं रान आहे माझं रान आहे, पण ती थोडंसंच आहे माझं, एवढं सगळं माझं नाही. मी दाखवते ना एवढं सगळं माझं नाही. मग सगळ्यांना वाटतंय सोने तुला लय शेती आहे, मग राधाताईकडं कशाला गेलती. शेती सगळं नसतं किंवा धन दौलतच सगळं नसतं. माणसात माणुसकी पण असायला पाहिजे. ज्या ठिकाणी प्रेम मिळतं ना, आपल्याला माया मिळते ना, त्या धन दौलत तिकडं त्याच्या काहीच किंमत नसते, आहे की नाही. म्हणजे माझ्या मनाला असं वाटतं. मग आता कुणाच्या मनाला काय वाटतं मला माहिती नाही. तर म्हणलं चला आपलं चालत एखादा व्हिडिओ पण होईल. आणि बघितलं तर रानात आपल्या हाय जरा बरं म्हणायचं, म्हणजे भिजवायची गरज नाही. भिजवायची गरज नाही. तर मग मी चालले आपल्या रानात. आपल्या रानाचा रस्ता जवळच आहे. हे आपलं रान आहे आणि ही रस्ता आहे इथं जवळच. आणि सगळ्यांनी तरी विचारलं, सुनीताई तू पहिली राहत होती, म्हणजे तुझ्या घरी राहत होती, तर तिथनं दाद्याला आणि दिदीला जायला रस्ता सॉरी म्हणजे त्यांची शाळा जवळ होती का. तर जवळ नव्हती, लांबच होती. फक्तच की सरळ रस्ता आहे हायवेसारखं, आणि ओळखीचे माणसं येत जात राहतात. मग त्याच्यामुळं काय वाटत नव्हतं. आणि तिकडनं कसं ती बघा तिकडनं ते तळं, म्हणजे तिकडं म्हणजे एवढ्या लांब आपलं वरचं घर पण आहे, म्हणजे सध्या मी राहते ती, आणि आपलं घर आहे ते तिकडं आहे. तर मला काय म्हणायचं आहे, तर हे आपलं रान आहे ना, तर ह्याला आता भिजवायची गरज नाही. आता इथं कुणीतरी खाल्लेलं दिसतंय, ही कुणाच तरी गाय बी खाऊन गेली. मग असंच असतं हो, लांब राहायला असलं ना, शेती लांब आणि ही पण लांब असलं ना, मग काय लक्ष जरा कमीच राहतं. तरी आली म्हणायचं बऱ्यापैकी चांगली मका आली म्हणायचं. तर ह्याच्यात ऊस पण आहे, तुम्हाला दाखवते. आणि गवत पण भरपूर झालेलं आहे. फवारलं आणि काय जरी केलं तरी ती गवत काय निघा नाही. जरा हात जाऊन दाखवते, आहे का नाही लांबनं जरा दिसत नाही. मी काय तिथनं येते आणि कडनीच व्हिडिओ काढून जाते. तर एवढीशी आले तर आताशी बारकुशी कंच आले ते हो का, आहे ना, बारकुशी आल्या. आणि कुणाला कंच खायची असली, माझ्या यूट्यूब फॅमिलीमधल्यांना म्हणते कुणाला कंच खायची असली तर आपल्या सुनीताईच्या रानात या बरं का. म्हणजे एखादं खायला, नाहीतर माणसाने खाऊन पण आम्ही घेऊन जातो घरी. तर तसं नाही, पोट भरून खावा काय असेल ते. आपण इथंच पार्टी करू, त्याच्याविषयी काय नाही. तर छान आली म्हणायचं मका. म्हणजे ही कमीत कमी भिजवले कमी आपण, पण पावसाच्या जीवावर एवढे आलेले. पाऊस आपल्या इकडं पाऊस भरपूर असल्यामुळं. तर तिकडं आपल्या रानात झाले पाणी, सगळं तळं साठले. तळं आपल्या रानात साठले सगळं तिकडं तळं. तर मी तुम्हाला दाखवते. इथंच माझं पाय फसायला लागलं. एवढं पाऊस रात्रंदिवस पाऊस चालू असल्यावर काय होणार आहे. छान आहे का नाही. म्हणजे पावसाची पण गरज आहे आपल्याला. काही कणसं झाल्यात मोठी, काय झाल्यात बारकी, असं झालं. आणि जास्त पाणी असल्यावर पण ही काहीतरी ह्याच्यातलं असतं ना, जे आपण लावलेलं असतं ते पिवळं पडते. म्हणजे त्याला प्रमाणच पाहिजे पाण्याचं बी, आहे का. निम्यातच आली मका. इकडं काय मी आलेच नव्हते, पण आता येतेच. पण इकडं आता जास्त ह्या सऱ्यातनी पाणी साठल्यामुळं मला पलीकडं जाता येत नाही. तर इकडं मकाच उगवली नाही, की उगवली नाही का लावली नाही ह्यांनी काय माहिती. पण जनावरं नाचून गेले ती ह्याच्यात. एवढं तर म्हणजे आपलं घर इथं जवळ असतं तर मग गुरांनाही लक्ष राखतं माणूस. तर हे तर नाचून पण गेले ती जनावरं. आणि काय खाल्लंय पण इथलं आपलं थोडं ऊस पण खाल्लाय इकडचा, आणि म्हणजे आणि तिकडचं पण मका खाल्ली. आता दावलेली त्याच्या पुढची पण खाल्ली. तर माझी विनंती आहे, जनावरं राखतात त्यांनी आपले जनावरं सांभाळायची, लोकाच्या रानात जाऊन द्यायचं नाही. म्हणजे इतर वेळची वेगळी गोष्ट आहे आणि धान लावल्यावरची वेगळी गोष्ट आहे की नाही.
म्हणून. तर ही बघा सगळं आपलं म्हणजे सगळं म्हणजे एवढंच आपलं स्वतःचं आहे रान. तर एवढं रान दिसतं ना आपला ऊस आहे म्हणजे मका आहे. तुम्हाला दाखवते, दिसली का ही मका? दिसली ना मका? हां, तर ती मका आहे ना तेवढं ज्वारी होती, तेवढी ज्वारी काढलेली मी. लय दाट होती. तिकडं पाणी आहे, आता तिकडं मी जात नाही, ह्याच्यावर जाते. इकडं असा नाला आहे बघा, जाते मी. तर आपल्या रानात झाले तळं. मला तळं दाखवते मी. तळ्यापेक्षा भरपूर जास्त पाणी चाललेलं आहे आपल्या तळ्यात. ही बघा, दिसलं का? आपलं रान आहे आणि रानात आपल्या तळं झालेलं आहे पावसामुळं. आहे का ना? आणि एवढा रस्ताच आहे फक्त आपल्याला जायला यायला. तिकडं पण सगळं पाणी साठलं. तिकडं आहे लोकांचं रान, पण तिकडं पाणी साठलेलं आहे जास्त. आणि ह्या चढावर फक्त यायचं आणि जायचं, दुसरं काय नाही. बघितलं का कसं साचलं पाणी? कसं करावं? पाणी म्हणलं तर ज्या वेळेस आपल्याला पाणी नसेल पाहिजे असते त्यावेळेस लय असते, आणि ज्यावेळेस पाणी करतो त्यावेळेस नसते. काय करावं? निसर्गाच्या पुढं कुणाला जाता येत नाही, आहे की नाही? तर माझं म्हणणं काय की सगळ्यांनी म्हणजे जे आमच्या रानात आलतं ती व्हिडिओ बघत असतात नसत्या, पण त्यांनी काळजीपूर्वक आपली गुरं चारावी, लोकांच्या रानात सोडावी नाही. आणि तर बघा आपल्या रानात झाले तळं, त्याच्यामुळे मला वाटतंय वाईट, आहे की नाही? ह्या बाबळी खाली बसतो बघा आम्ही. आता ह्या बाबळीला पाला तरी आहे का? पण परत येते लय पाला. उन्हाळ्याचं कसं म्हणजे एवढं एक झाड आहे आपल्या रानात बसायला, जेवण बिवण करायला. त्याच्यामुळं तर चला, घ्या सगळी आपापली काळजी आणि सपोर्ट राहू द्या. आता बाप्पाचा पण फोन आला आहे मला, तिकडं बोलवलं आहे ये म्हणून. तर मी तुम्हाला तिकडं गेल्यावर पण सरप्राईज देणार आहे. आणि आपल्या पप्पाच्या पण आयडीला सपोर्ट करा, आहे की नाही? तर सगळ्यांनी एक लाईक माझ्यासाठी पण करायचं आहे. चला, लाईक करा पहिल्यांदा बघताना, आणि आपल्या तळ्यासाठी पण, कारण तळं आता आपल्याला जास्त महत्त्वाचं असणार आहे. का माहीत का? कारण दसऱ्याला कपडे धुवायला जेवढं तळ्यात चांगल्या पाण्यात असं होतं आहे, मोकळ्या पाण्यात चांगले स्वच्छ निघतात आणि पटपट होतं आहे, तेवढं आपल्या घरी साठलेल्या पाण्यात होत नाही, आहे की नाही? म्हणजे घरी म्हणजे टाकीत असो बॅलरमध्ये असो अशाने होत नाही. तिकडनं पण पाणी आणखी खळखळ चालू आहे, दिसलं का? कुठंतरी साठलेलं पाणी, पाझर वगैरे असं काहीतरी म्हणतात ती आहे चालू. तर चला, मी पण आता जाते घरी, पोरांना सोडलं शाळेत. चला, बाय.